सर्वच मान्यवर पदाधिकारी, आपली चळवळ ही एक विचारधारा आणि आपल्याला आपलं अस्तित्व जर ठेवायचं असेल आणि स्वाभिमानानं जगायचं असेल तर आपल्याला बहुजन समाज पार्टी या चळवळीची नितांत करायचं. ज्यांना स्वाभिमानानं जगायचं आहे, ज्यांना माणुसकीचं जीवन जगायचं आहे, त्यांनी या पक्षामध्ये काम करायचं. काशीराम साहेब म्हणतात, समाज में तो होशियार लोगों की कमी है, समाज में होशियार लोगों की कमी है और जो लोग होशियार है तो वो होशियार कम मक्कार ज्यादा है. आमच्या अंगामध्ये मक्कारी भरली आहे, स्वार्थ भरलेला आहे. मी किती कार्यशील आहे आणि मी किती काम करतो, मी किती मेहनत केली, याच्यावर आम्ही खूप सारं करत तर काहीच नाही. करायचं तेवढं बरं, सांगायचं तेवढं बरं म्हणत असं. जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पराभव झाला, बाबासाहेबांना खूप अपेक्षा होती की शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 19 उमेदवार हे निवडून येतील, परंतु त्या 19 उमेदवाराचा दारुण पराभव झाला. तर बाबासाहेबांनी एक 1.5 पानाचं पत्र लिहिलं. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की पक्षाचा पराभव झाला की खूप लोक नाराज झाले, खूप लोक ते संघटन सोडून गेले, खूप लोक घरी बसले. परंतु बाबासाहेब म्हणतात, मी डेफिटिस्ट मेंटॅलिटीचा म्हणजे पराभूत मनोवृत्तीचा निवडणुका ही आमची परीक्षा. आपण किती काम केलं, जसं आता एक शेत दिले तुम्हाला, 1 एकर 2 एकर, तुम्ही त्याची मशागतच केली नाही, चालले आपले पीक कुठपर्यंत आले, कसं येणार? त्याच्यासाठी काय करावं लागतं? पक्षाचंही तसंच आहे. आम्ही समाजामध्ये किती लोकांपर्यंत पोहोचलो, किती लोकांना तयार केलं, आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली काय, हे पाहतच नाही. आणि आपण पाहतो की समाज हा जातीयतेवर आधारित नाही. प्रत्येक जात एकमेकाचा तिरस्कार करते आणि आम्ही शोषित पीडित समाजातले घटक असल्यामुळं आम्हाला सर्वांना सोबत घ्यायचं आहे. परंतु आम्ही तो बंधुभाव निर्माण करून त्यांना आपलंसं करू शकतो. हे फार मोठं काम आहे, हे सहज काम नाही आहे. आम्ही आमच्या समाजातच जायला तयार नाही, इतर जातीमध्ये जाऊन कधी समाज जोडणार? बहुजन समाज हा काही एका जातीचा पक्ष नाही आहे, हा सर्वच बहुजनांचा पक्ष आहे. मुस्लिम, ओबीसी, सगळ्याच कम्युनिटी, ख्रिश्चन, या सर्वांचा बहुजन समाज आहे. तर आम्ही मुसलमानांना जोडलं पाहिजे, ख्रिश्चनांना जोडलं पाहिजे, शिखांना जोडलं पाहिजे आणि सर्व जातींना जोडलं पाहिजे. एवढं मोठं कार्य आमचं आहे. परंतु आम्ही करतो काय? केल्यासारखं दाखवतो, करत काहीच नाही. एकदा काशीराम साहेबांनी पूर्ण भारतातून 5ही कानाकोपऱ्यातून रॅली बोलवली होती दिल्लीला. सायकल मार्च, आपापल्या खेडेगावातून, आपापल्या प्रदेशातून दिल्लीला यायचं आहे या तारखेला. सगळे आले. तामिळनाडूचे लोक फार हुशार. त्यांनी काय केलं, तामिळनाडूहून काही अंतर आले चालू, पण त्यांनी एक आयडिया केली. एक ट्रक बुक केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सायकली भरल्या आणि ते दिल्लीला आले. काशीराम साहेबांना हे कळालं. ते म्हणले, ये तमिलनाडु के लोग, इनको मैंने रैली से लोगों गांव गांव जाकर अपना संदेश देकर दिल्ली तक उनको आना था, लेकिन उन्होंने आधे में से ही ट्रकों में साइकिल वगैरह डालकर वो दिल्ली को आए. काशीराम साहेबाचा जो एक मानस होता की तुम्ही प्रत्येक माणसापर्यंत गेलं पाहिजे आणि आपले पक्षाची विचारधारा आणि त्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. जर आम्ही शॉर्टकट करत असू तर आम्ही काहीच मिळू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्यातला स्वार्थ
बेईमानी अगोदर कमी केली पाहिजे आणि मला कसा फायदा होईल, माझ्याबरोबरच्या लोकांनी खूप कमवलं आणि मी काहीच कमवू शकलो नाही, अशी खंत बाळगायची गरज नाही. तुम्हाला किती कमवायचं काय नाही हे तुमचा वैयक्तिक प्रश्न. तुम्ही तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. ते पक्ष नाही सोडवणार, ते पक्षाची जबाबदारी नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी काही केलं तरी चालते, काही केलं तरी म्हणजे मेहनत करायची आहे किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या माणसाची मेहनत घेऊन तुम्ही स्वतःला स्टँड करायचं आहे, पण पक्षाचं काम मात्र व्यवस्थित करायचं आहे. तर सांगण्यासारखं खूप आहे. आपण निवडणुका अनेक काळापासून लढवत आलेलो आहोत. आपण पाहतो रिपब्लिकन चळवळ कुठंच नाही, कारण ती गटागटामध्ये आणि कणाकणामध्ये विभागली गेलेली आहे. रिपब्लिकन संपलेली आहे आणि बहुजन समाज पक्ष हा सर्व बहुजनांचा झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जसं समोसे साहेब म्हणाले की कॅडर कॅम्प झाला पाहिजे. माझं असं एक मला असं वाटतं की खूप साऱ्यांना कॅडर कॅम्पच माहीत नाही. कॅडर कॅम्पची प्रक्रिया संपलेली आहे, म्हणून प्रोसेस ऑफ कॅडरायझेशन हे कंटिन्युअस असलं पाहिजे. काल परवा ॲडव्होकेट परमेश्वर गोणारे सर, प्रदेशाध्यक्ष, यांनी सुद्धा याची आवश्यकता मांडलेली आता पत्रामध्ये, व्हॉट्सअपवर आले. त्यातल्या त्यात व्हॉट्सअपवर आम्ही पाहतो फार गोंधळ आहे. कोण काय विचार मांडतोय, कशाचे विचार मांडतोय, कोणी काँग्रेसचे बातम्या देतोय, कोणी रिपब्लिकनच्या बातम्या देतोय, सगळ्याचं तिथं हे होतं. तुमचा जेव्हा बहुजन समाज पक्षाचं जर चॅनल असेल तर त्याच्यावर तुमचंच असलं पाहिजे, इतर गोंधळ असता कामा. तर कडी मेहनत आणि वेळेचं बंधन नाही. जर आम्ही रात्रंदिवस आमच्या पक्षाच्या नीतीनुसार आणि सर्वांमध्ये बंधुभाव घेऊन एकमेकांना सोबत घेऊन जर आम्ही पुढं जाऊ शकलो तर यश निश्चितच आम्हाला मिळणार आहे. आणि बहुजन समाज पक्ष या देशात सत्ताधारी झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे. आजच्या प्रसंगी दोन शब्द संपवतो. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय